महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी टॉप 9 न्यूज मधून बघूयात। नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न। प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार सारिका भालेरावांच्या पतीवर हल्ल्याचा प्रयत्न। दुचाकीवरून आलेल्या 4 जणांनी हल्ला केल्याची माहिती। राजकीय हेतू असल्याचा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाणांचा आरोप। डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 मध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप शिवसेना आमने सामने। हाणामारीत 4 जण जखमी। शिवसेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांसह 4 जणांवरती 5 जणांवर गुन्हा दाखल। हाणामारीनंतर अटक प्रकरणावरून तणाव। रुग्णालयातही गोंधळ। नाशिकमध्ये आपच्या उमेदवाराला बंदूक दाखवल्याचं प्रकरण। सातपूर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल। काल 2 गटात झाला होता वाद। अहिरे आणि गोवर्धन यांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल। चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। ठाकरेंच्या माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा आरोप। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार तुकाराम कातेंच्या सुनबाई तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात। पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद। नागपुरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये काल रात्री काँग्रेसच्या विरोधातली पोस्टर्स लावली। काँग्रेसने दिया धोका, पोस्टरवरती आशय। पोस्टरचा लावण्याचा सीसीटीव्ही फुटेज काँग्रेसकडून व्हायरल। तर भाजपचे लोक पोस्टरच्या आड पैसे वाटप करत असल्याचा काँग्रेसचा आरोप। नवी मुंबईत पैसे वाटप केल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 24 क मध्ये पैसा वाटपाचा आरोप। तर एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांना बोलवलं। पिशवीत 2 लाख रुपये मिळाल्याचा मनसेचा दावा। तर पैसे बिझनेससाठी असल्याचा पकडलेल्या व्यक्तीचा दावा। पुण्यात वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा टेम्पो पकडला। टेम्पोत चांदीच्या वाट्या असल्याचा मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे। प्रकाश कदम यांच्या नावाचे कागद सुद्धा आढळलेत। मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेत भाजपला समर्थन दिल्यामुळे काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन। नगरसेवक मोहम्मद निसार आणि भाग्यश्री यादव निलंबित। पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे या दोन्ही नगरसेवकांवरती ठपका। निलंबित नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्सची गुन्हे शाखेकडून तपासणी। तर अरोरांवरती कारवाई केली नाही। गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी अधिकारी गेले। तक्रारीत तथ्य नसल्यामुळे अधिकारी परतले। अमितेश कुमार यांची माहिती। राजकीय घडामोडी टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात 110 कोटींची वाढ केल्याचा आरोप। 1999 मधील शिवसेना भाजप महायुतीवर अजित पवारांचे गंभीर आरोप। सहीसह पुरावे असल्याचा देखील दावा। 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो। त्या काळात पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झालेला नाही। अजित पवारांच्या आरोपांवरती खडसेंची प्रतिक्रिया। तर अजित पवार 25 वर्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का, खडसेंचा सवाल। भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा नाहीच। आरोप निश्चितीला अंतरिम स्थगितीची विनंती अमान्य। मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्याची विनंती फेटाळली। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावरती अजित पवारांचं उत्तर। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, काही लोक मनात येतात ती आश्वासनं देतात। पुण्यातील प्रचार सभेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला। 15 तारखेला सकाळी आलामवाल्यांचं घड्याळ बंद करून घरी ठेवायचं असं देखील आवाहन। गेली 9 वर्ष त्यांच्याकडे मनपाची तिजोरी होती आणि ती पूर्णपणे रिकामी केली, त्यामुळे त्यांच्याकडे आणा राहिलेला नाही। फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। आम्हाला बाजीराव म्हणाले, आता आम्ही पुन्हा तिजोरीमध्ये आणा आणू असं देखील वक्तव्य। भाजप गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करते। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपला जनसेवा नाही तर लक्ष्मी सेवा करायची, प्रणिती शिंदेंचा आरोप। काँग्रेसवाले भुरटे चोर तर भाजपवाले डाकू। अकोल्यातील सभेत प्रकाश आंबेडकरांची भाजपचा काँग्रेसवरती टीका। तर ही शेवटची निवडणूक, यातच भाजपचं कंबरडं मोडा, आंबेडकरांचं आवाहन। ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, भाजपच्या अमित साटम यांची टीका। तर मुंबई पाकिस्तान कशी होईल याचं स्पष्टीकरण द्यावं, अंबादास दानवेंचा साटम यांना सवाल। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। वसई फाटा परिसरामध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप, सेना आणि बहुजन विकास आघाडीच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय। बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवलं। पैसे वाटप करत असल्याच्या संशयातून कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। आता टॉप 9 मध्ये बघूयात मोठ्या बातम्या।
येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांमधील कॉपी पकडण्यासाठी 14 भरारी पथकांची निर्मिती. राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर त्रिगुण कुलकर्णी यांच्या आदेशाने पथकांची निर्मिती. परीक्षांमधील गैरप्रकार भरारी पथकं रोखणार. बीसीए, बीएमएस, बीबीए यासोबतच इंटिग्रेटेड एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमांसाठी नोंदणी आजपासून सुरू. ही नोंदणी प्रक्रिया 16 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार. सीईटी परीक्षा 28 ते 30 एप्रिल या कालावधीत घेतली जाणार. टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची जाहीर. टीईटी 2025 परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार. परीक्षा विभागाच्या आयुक्तांची माहिती. राज्यात आरटीई प्रवेश नोंदणीतनं इंग्रजी माध्यमांच्या शाळा बाहेर. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक लोक संघटनेचा निर्णय. तर इंग्रजी शाळांची 2000 कोटींची थकबाकी शासनाकडे प्रलंबित. नवी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवरती होणाऱ्या हल्ल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोणी जखमी झाल्यास किंवा मरण पावल्यास संबंधितांना भरपाई देण्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील. लवकरच आदेश काढले जातील, न्यायालयाकडून स्पष्ट. ब्लिंकिटची 10 मिनिटात डिलिव्हरीची सुविधा बंद. देशभरातील डिलिव्हरी कामगारांच्या संपानंतर केंद्र सरकारचा निर्णय. आपचे नेते राघव चड्ढा यांनी बंदी घालण्याची केली होती मागणी. अभिनेता जितेंद्र यांनी मुंबईतील मालमत्ता 559 कोटींना विकली. ही मालमत्ता त्यांची आणि पुत्र तुषार कपूर यांच्या संयुक्त मालकीची.